Hello, welcome to another fresh episode. Today we've driven almost 300 kilometers to meet our guest and get him on the episode. The moment you hear his name, आप मन में हंसने लगोगे. Today we are keeping away the camera, spotlight and action. We are here to capture the man behind the scenes who's extremely passionate about trees, nature and preserving or giving back to the earth. Let's welcome our guest on the third episode of Autobiography with Anuya, Mr. Sayaji Shinde. So good afternoon, Sayaji sir. Good afternoon. मी खूप एक्साइटेड आहे आजच्या एपिसोडला. अच्छा. मुळात आम्ही हा एक आगळा वेगळा जो एक अटेम्प्ट करतोय टू कॅप्चर पीपल्स पॅशन. त्यात मला कायम तुम्ही डोळ्यासमोर आलात की पॅरलली हे खूप वेगळं चित्र येतं, विच इज नॉट फिल्म्स, नॉट ऍक्टिंग, अँड इट इज समथिंग जे गिव्हिंग बॅक टू नेचर म्हणतात. त्यामुळे हे जे तुमचं एक हिडन कॅरेक्टर आहे हे मला लोकांच्या समोर ह्या ऑटोबायोग्राफी विथ अनुयाच्या एपिसोड मध्ये आणायचं आहे. सो लेट्स कीप असाइड द कॅरेक्टर्स, फिल्म्स अँड डाईव्ह इन टू युअर पॅशन विच इज ट्रीज, नेचर्स अँड गिव्हिंग बॅक टू द अर्थ. तर तुम्ही मला तुमच्या ह्या प्रवासाची ओढ कशी निर्माण झाली हे जर सांगितलं तर आय थिंक तिथून आपण सुरुवात करू आपल्या गप्पांना. मागे बाहेर धरण दिसते का नाही? हो, खाली धरण दिसते. मी वॉचमन होतो, जमीन आमची धरणात गेली आणि मी जेव्हा वॉचमन झालो आणि वॉचमनचा क्लार्क झाल्यानंतर मी असिस्टंट स्टोअर कीपर म्हणून लागलो तो या धरणावर, आणि या धरणाचा पाया खोदताना मी इथे होतो. अच्छा. आणि इकडं आमचं गाव आहे पुढे खाली. ह्या इथं पुढे गेलं ना की तुला गाव दिसेल. ते बहिर आता पिठोबाचं डोंगर दिसेल ना, तर पिठोबाला आम्ही पाया पडायला यायचो. दरवर्षी पाऊस यावा म्हणून पालखी यायची, ती पिठोबाला यायची आणि जाताना पाऊस यायचा. आणि असे ते दिवस होते. आणि आपण ज्या रस्त्याने चाललो या रस्त्यात एसटी नसायची, काय नसायची, तसा तो काळ होता. मग वाटलं नव्हतं असं काही आयुष्यात घडेल आणि मी या बाजूने असं काहीतरी विचार करेल. पण समूह धरणात जमीन गेली होती, काहीच नव्हतं. क्लार्क वॉचमन लागलो, मग क्लार्क झालो, मग ऍक्टिंगची आवड झाली. आणि मग मी तुम्हार नावाचं पुस्तक तुला दिले. त्याच्यात असं होतं की माणूस नाव कमवतो, पैसा कमवतो, बरोबर. आणि नंतर लक्षात येतं की हे आपल्याला खरं तर शांतता. अगदी. आणि हे मी 30 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं की झाड ही खरी शांतता मिळवण्याचं ठिकाण आहे. आणि ते परत हळूहळू मग मी आईसाठी म्हणून ठरवलं की माझ्या आई आयुष्यातनं जाता कामा नये. मग काय करायचं, तर मला बरेच वर्ष काही सुचत नव्हतं. मग आईलाच आईची आवड बघितली. आईला बिया गोळा करायची खूप हौस होती, झाडं लावायची हौस होती, सगळी बियाण्याची सगळ्या त्या पिढीला खूप हौस होती. तर त्यातनं मी म्हटलं आईला की तुझ्या वजनाएवढ्या बिया मी महाराष्ट्रात लावी म्हणून त्याची बीज तुला केली. मी बहुतेक तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघितलेला आहे. आणि म्हणजे हे जे थॉट आहे हे तुम्ही फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तुम्ही एका फाउंडेशनच्या मार्फत हे यू आर स्प्रेडिंग द वर्ड अमंग पीपल की झाडं लावणं किती गरजेचं आहे. आणि तुमचा हा एकदम हा निस्वार्थी पणे केलेला जो हा फाउंडेशन आहे, ह्या देवराई फाउंडेशन बद्दल पण जरा काही सांगितलं तर म्हणजे आय एम ऑलवेज सरप्राइज्ड की तुम्ही यू आर सो बिझी इन युअर ऍक्टिंग. आणि कधी म्हणजे मी तुम्हाला कधीही कॉल केला तर यू आर मोस्ट ऑफ द टाइम्स बिझी अँड ऑक्युपाइड. तरीही तुम्ही साताऱ्यात एवढे दिवस असता, तुम्ही एवढे दिवस ह्या झाडांबरोबर घालवता. आपण मध्ये बोललो होतो तेव्हा तुम्ही बिया, तुम्ही रोप बनवून तुम्ही तो एका चांदलीच्या जंगलात गेलो होतो. करेक्ट. सो हे देवराई फाउंडेशन आणि हा जो तुमचा एक ओव्हरऑल कॉन्सेप्ट आहे की तुम्ही
झाडं बियांपासून त्याचे सॅम्पलिंग बनवता आणि तुम्ही ते जाऊन महाराष्ट्रभर लावता. त्याच्या मागचं थॉट प्रोसेस काय आहे? माझ्या काय लक्षात आलं की नाव पैसा कमवला ना तर मग पैसा नावाचा एक रोग झालाय लोकांना आणि त्याला लिमिट नाही. मला श्रीमंतीची व्याख्या काय सापडली तर रोज रात्री आपण झोपतो तेव्हा जो ऑक्सिजन मिळतो आपल्याला तो झाडांपासून मिळतो. आपण उठतो आणि नीट श्वास घेतला तर आपण श्रीमंत असतो. ज्या दिवशी आपल्याला ऑक्सिजन घेता येत नाही त्या दिवशी आपण गेलेलो असतो. त्यामुळं मधला जो खेळ आहे तो ज्याने त्याने किती मोठा खेळावा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण श्रीमंतीची व्याख्या म्हणजे चांगला ऑक्सिजन, चांगलं शरीर आणि शांत मन, ही श्रीमंती मन. आणि ती शांतता झाडांमध्ये. आणि झाडं म्हणजे तपश्चर्याला बसलेले ऋषीमुनी आहेत असं म्हणतो मी. झाडं म्हणजे फक्त देत असतात. झाडाची एक फांदी तोडली की दुसऱ्या फांदीची फळं खायला झाड काय म्हणत नाही. झाडाला मी टॅगलाईनच काढली, झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गावू. झाड म्हणत नाही की माझ्या प्रोटोकॉल नसतात. माझ्याकडे भिकारी आलाय, श्रीमंत आलाय, पंतप्रधान आलाय का कुत्र मांजर आलंय, सगळ्यांना सारखं ऑक्सिजन देतं, कार्बन डायऑक्साईड घेतं, परत फळं देतं. जग निर्माण झालं ते मुळात पहिलं झाड आलं. त्यानंतर माती कशामुळे बनते तर हजारो वर्षापासून दगडाचं पाण्यानं पावसानं झिजून काय झालेली माती. पण झाडाची पानं फुलं हे प्राणी सगळे त्याच्यावर जगतात आणि त्याच्यापासून कुजून 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 मुंग्याने हे करून करून हजारो वर्षांतर माती होती त्यातून झाडं होतात म्हणून माणूस जगतो. तर माणसाला जगण्याचं एकमेव रिझन म्हणजे झाड आहे. मी ते श्रीमंतीचा भाग कळला तर माझ्या मी 2-3 जागा घेतल्या होत्या आणि हॉटेल बांधायचं असं काय ते सगळे विचार काढून टाकले. मुलाला किती लागणार आहे, तो जर कर्तृत्ववान असेल तर त्याला एवढं बस आहे. आणि त्याला जर ज्याच्यापेक्षा किती कमवून ठेवलं व्हायला गेलं तर तो चांगला नसेल तर तो काही अर्थ नाही. बरोबर. पण म्हणजे आकडेवारी वाढवायची म्हणजे श्रीमंती का तर नाही, झाडं वाढवायची म्हणजे श्रीमंती. करेक्ट. ज्या देशात झाडं जास्त आहेत ना तो देश जास्त श्रीमंत मानला पाहिजे. मी म्हणतो तुमची वृक्ष बँक किती ती महत्वाची. तुझ्याकडे 500 किलो सोनं आहे आणि तुला घेऊन जायला ह्या डोंगरावर जायला सांगितलं तर तुला वरती जाताना सोनं बाजूला टाकशील आणि पहिला श्वास घ्यायचा. तो श्वास तर तुला फ्री मिळणार आहे ना. तर त्याच्यात मग ते असं जे थॉट जो आला की अरे अरे हे श्रीमंती व्हायचं आहे आपल्याला, असा त्याच्या पाठीमागचा तो अर्थ मी बघितला. सयाजी सरांमुळे एक वेगळा सातारा बघतीये मी आणि खूप एक्साइटेड आहे. अजून जे आकाशातलं पाणी खाली उतरलं तर अख्खा आकाशच खाली उतरले इकडे सगळं असा कास. ओ पाणी बघा अगदी रस्त्यापर्यंत आलंय. हा तर आता इथं आपण पुढे जाऊ थोड्या वेळानं आणि तिथं आपल्याला मक्याचं कणीस खायचंय आणि मस्त धबधबा बघायचा आहे आणि एक डीप जंगल असं बघायचंय. आणि काय पर्यावरणाचं काय बघणार आपण. म्हणजे शहरामध्ये सगळ्यात जास्त नदीचं नुकसान होत असेल तर शहरामध्ये होतं आणि सगळ्यात श्रीमंतीची ओढ शहरांना असते. मोठे मोठे करोड बंगलं घेणं वेगळं आणि असं नेचर अनुभवणं, त्याचा आनंद घेणं. म्हणजे इथं जे ऑक्सिजन लेवल असेल ते काय ऑक्सिजन लेवल असेल हे आणि हे प्रिझर्व करता आलं तर आय थिंक दिस इज गिव्हिंग बॅक टू द अर्थ. दॅट आपण कितीही बिझी असलो, कितीही आपलं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला खेचत असेल तरी आय थिंक वी शुड नॉट बी फॉरगेटिंग अँड वी शुड फॉर एव्हर बी ग्रेटफुल टू मदर अर्थ. एक तरी झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे. सयाजी सरांनी तर लाखो लावलेत. आज सयाजी सरांबरोबर भेटून आय हॅव रिअली अंडरस्टूड की जर झाडं लावली तरच देर इज लाईफ अहेड. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण ऑक्सिजन घेतो म्हणजे कितीतरी झाडं आपण म्हणजे किमान आपल्या आयुष्या एवढी झाडं लावली पाहिजेत. आणि तुमचा तो थॉट जो तुम्ही इतक्या सुंदरपणे सांगितलात की तुम्ही तुमच्या आईच्या वजना इतकी जी बिया बेसिक झाडांचे बिया जी सगळीकडे लावले त्यामुळे किती ठिकाणी तुमची आई किती अनेक लोकांना नर्चर करतेय की
दॅट इज रिअल डिवोशन. म्हणजे माता असते, त्यानंतर धरती माता असते. करेक्ट. ह्याच्या पलीकडे लाईफ काय आहे. आणि ती आई मला जर सावलीत दिसत असेल, माझी आई मला फळांच्या चवीत दिसत असेल, फुलांच्या सुगंधात दिसत असेल, पक्ष्यांमध्ये दिसत असेल, तर अजून आई काय असते. म्हणून मला वाटलं की जगात आई आणि नंतर झाड, ह्याच्यापेक्षा जगात काही ग्रेट नाही. सुंदर. सो आय वॉज फोर्स टू गेट आउट ऑफ द कार बिकॉज सयाजी सरांचं म्हणणं होतं की आपण जर नेचर कॅप्चर करतोय तर वी आर नॉट सपोज टू बी शूटिंग इट ओनली इन द कार. बट द मोमेंट वी वर आउट यू कॅन सी इतकी गर्दी झाली आहे सरांच्या अवतीभोवती. 100ला 3, 100ला 3, 100ला 3. चला लवकर. 50ला 1, 50ला 1. होय, हळूहळू करायला लागतं. असं बघू मावशी. गरम गरम कणीस घ्यायला आलेलो आहे. अँड सयाजी सरांच्या फेमनी सगळीकडे त्यांना कॅप्चर करून टाकलेलं आहे. विल जस्ट टेक लाईक 5 मिनिट्स आणि मग नंतर आपण परत पुढच्या प्रवासाला जाऊ. हा, लावायला काहीतरी काय लावणार. लय बाजूला गरम असेल आता, चटका द्यायचा विचार आहे काय. मारलं नाही पण. कोण कोण खाणार आहे. तू अजून तू पैसे काढा. चला 50 रुपये. चला कोणाकोणाचं बुकिंग करा लवकर. इकडे किती पाहिजे बोला लवकर. सरांनी मला सांगितलं की आपण गाडीमध्ये फक्त शूट नाही करणार आहे, आपण बाहेर उतरायचं आहे आणि इन द नेचर शूट करायचं आहे. पण जसं आम्ही उतरलो सरांच्या भोवती सगळे लोकांनी जो गराडा घातलाय, इट वॉज अ व्हेरी डिफरंट साईट. अँड आय वुड से ह्याच्यात एक सांगण्यासारखं आहे की जे सरांनी देवराईच्या माध्यमातून झाडं लावून लोकांना एज्युकेट केलेलं आहे, आय थिंक दिस एन्थुझियास्टिक personality demands this fame not only because he is a superstar. धरणी धराईसे द्यावे, धरणी धराईसे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे, सर्वाभूती लीन व्हावे. तुझा शरण 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 आलो पतित मी जाण, पतित जाण आलो पतित मी जाण. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता. मला सांग, तुला आता देवाचं गाणं म्हटलंस की नाही, मग मला सांग कुठलं देऊळ कधी वाढताना बघितलंस? 10-20 वर्ष 100 वर्ष तसंच असतं ना. आणि त्याच्या बाजूला असलेलं झाड कसं वाढतं की नाही. मग देव देवळात असतो का झाडात असतो? अरे वा वा वा. तुझं मागतो मी आता म्हणजे आता झाडाला मागितलं पाहिजे. झाड आपल्याला अन्न देतं, झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, झाड आपल्याला सावली देतं. मग खरा देव कोण? स्वयंभू झाड. अरे वा वा वा. तुझ्यावर मुलगा आहे ना. बरोबर. तुला पटलं की नाही. देऊळ कधी वाढत नाही, झाडं हमेशा वाढतात. देवळामुळे आपल्याला अन्न पाणी मिळत नाही, झाडामुळे आपल्याला अन्न पाणी मिळतं. म्हणजे झाड आपला देव आहे. बरोबर की नाही. गुड बॉय. तर असं कणीस खाल्ल्यानंतरची मजा. आणि ती कल्पना खूप आवडली मला, जी तुम्ही आता त्या मुलाला सांगितलं की देऊळ वाढत नाही आणि झाडं वाढतात. बघ ना की 100 वर्षाचं देऊळ पडतं, आमच्या गावातलं पडलं. आणि कुठे 100 वर्षापूर्वी चिंच आणि पिंपळ आहे, तो अजून तसाच आहे. म्हणजे 100 वर्ष 100 सीझन त्या चिंचेनं 2 पोती 4 पोती चिंचा दिल्या. आणि देवळात लोकांनी दान केलं आणि ते काय गुरुवानी घेतलं, त्यांनी घेतलं. देव तर आपण बसून आणलेलं, देव ही आपण मानलेली कल्पना आहे ना. पण झाड ही जन्मता देव कल्पना आहे. कारण ती सतत सगळ्यांना देत असते. खरं तर आपल्याला वाचवतो, आपल्याला जगवतो तो देव ना. बरोबर. त्या अर्थानं झाड देव आहे.
आता जरा मला एक कहाणी में ट्विस्ट, काही मजेशीर 1-2-3 लाईक अ रॅपिड फायर राऊंड करायचा आहे. सो द रॅपिड फायर राऊंड मध्ये क्विक आन्सर्स द्यायचे तुम्हाला. झाडांमधली शांतता की फिल्म्सच्या सेटवरची हलचल? झाडावरची शांतता. ओके. वन ट्री जे सयाजी शिंदे ना डिस्क्राईब करू शकता, कुठल्या वृक्षासारखे सयाजी शिंदे आहे? तुमच्या झाडांवरचं प्रेम भरपूर आहे, मला माहिती आहे, तुम्ही त्याच्यात भेदभाव करत नाही, पण एक झाड कवटासारखं गुळ खाऊन टाकल्याशिवाय गोड लागत नाही, तसं मला नीट समजून घेतल्याशिवाय त्यातली गंमत कळणार नाही असं. ओके. सयाजी शिंदेचा ना राग लवकर येतो की राग लवकर शांत होतो? राग उशिरा येतो मला आणि राग उशिरा शांत होतो. मी गोष्टी खूप ध्यानात ठेवतो, माझ्याकडे पेशन्स खूप आहेत. ओके. आणि जो राग येतो तेव्हा मला खरा राग येतो, आणि पण माझ्याकडे विसरून जाण्याची पण ताकद इझी, मी सोडून पण देतो. वंडरफुल. आणि द लास्ट क्वेश्चन, तुमच्या आयुष्यात गेटिंग एन अवॉर्ड और प्लांटिंग ट्रीज, काय जास्त तुमचं असोसिएशन तुम्ही मानाल? प्लांटिंग ट्री, कारण मी जेवढी झाडं लावली, वाढली, त्यांना फळं आली ना, ती माझ्यासाठी फार मोठी अवॉर्ड आहे. आणि मला सांगतात सारखे पद्मश्रीसाठी फॉर्म भरा, ह्याच्या अलीकडे तुम्हाला पुरस्कार आहे. तर मला असं वाटतं की काय म्हणजे फॉर्म भरून अवॉर्ड मिळत असेल तर ती अवॉर्ड का घ्यावं? तर हे अवॉर्ड ही फार छोटी कल्पना आहे. आता थँक्यू व्हेरी मच. हा सुंदर प्रवास आपला कास पठारावरती आणि पुढे इतका अविस्मरणीय होणार आहे, झालेला आहे, बिकॉज अजून पुढे जायचंय. बट एपिसोड आपल्याला इथे थांबवायचा आहे. आपण काय बघणार आहोत? तो जिवंत झरा, पोपळा, ज्याला नॅचरल स्प्रिंग म्हणतात ना, तो स्प्रिंग आपल्याला इथे बघायचा आहे. असं कुठं बघायला मिळत नाही, तो आता बघायला जायचा. येस. सो थँक्यू व्हेरी मच सयाजी सर ह्या एपिसोड वरती येण्यासाठी आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल, थँकफुल. ही जी सुंदर नेचर साईड, कंट्री साईड जे तुम्ही मला दाखवलंय, आय एम गोइंग टू गेट माय फ्रेंड्स, आणि तेव्हा आमचे जास्त ड्राईव्ह होत राहणार आहेत. येस. आणि तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, तुमच्या वया इतकी झाडं लावली नाहीत तर तुम्ही जन्माला येऊन काहीतरी ऋण विसरलाय फेडायचं. येस. ज्याने तुम्हाला आयुष्यभर ऑक्सिजन दिलाय ना, ती तुमच्या ऋण आहेत. तेवढ्या वया इतकी तुम्ही झाडं लावली पाहिजे. आय अग्री. खूप सुंदर आहे ही जागा आणि अगदी अनटच्ड आणि प्रिस्टीन. लोक बाहेर जातात, हे आपल्या साताऱ्यात एवढं सोन्याचा खजिना आहे. हे आपलं जपलं पाहिजे. येस, नक्की नक्की जपलं पाहिजे. आणि तुम्ही जो एवढा वेळ दिला इवन ह्या जागेला तुमचा, मी बघितलं एवढी लोक तुमच्या मागे अवतीभवती, इतकं फेम. पण मला माहिती आहे हे फेम नुसतं तुम्ही सुपरस्टार आहात म्हणून नाही, तुम्ही जे लोकांना झाडांबद्दलचं एक म्हणजे एक प्रेम निर्माण करवलंय, जे लोक आज तुमच्या सांगण्यामुळे हे पर्यावरणाच्या मध्ये इंटरेस्ट घेऊन झाडं लावतायत. आय थिंक एक पॉइंट आपण अजून ह्याच्यात ऍड करू, तुम्ही नेचर प्रिझर्व पण करण्याच्या बाबतीत काही सांगितलं तर आय थिंक सगळेच मन में हसने लगेंगे. नाही, मला काय म्हणायचंय की तुम्ही दुसऱ्याला उपदेश करू नका, तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. मी माझ्यापासून सुरू करतो, तुम्ही तुमच्यापासून सुरू करा. आपण निसर्गात जाऊया, आपण प्लास्टिक नको टाकूया, आपण बाटल्या नको टाकूया, आपण सिगरेट नको ओढूया, आपण दारू पिऊन बाटल्या नकोया टाकूया, मुळात दारू नको पिऊया. आणि मग आपण म्हणजे आपल्यापासून सुरुवात करूया. आणि नेचरमुळे आपण आहोत, आपल्यामुळं नेचर नाही. नेचरमुळं आपण आहोत, आपल्यामुळं झाड नाही, झाडामुळं आपण आहोत. हे एकदा तुम्हाला नीट समजलं की तुम्ही असं वागणार नाही. आमच्यापासून आम्ही सुरुवात करतो, तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. अगदी थँक्यू व्हेरी मच. कारण की इथेही मी बघतेय हे अनटच्ड आहे म्हणून इतकं सुंदर आहे. वी हॅव बीन फोर्स्ड टू कम आउट अँड शूट, कारण वी वॉन्ट पीपल टू एक्सप्लोर प्लेसेस बट मेंटेन क्लेनलीनेस एव्हरीवेअर. कुठेही बाटल्या टाकू नका, कचरा करू नका.
सरांचा झाडं लावण्याचा जो एक वेगळा पॅशन आहे, त्याच्याबरोबर इवन गिव्हिंग बॅक टू नेचर मध्ये आपण सारखं सांगतोय की कीप एव्हरीथिंग क्लीन आणि गेट डीपर इन नेचर. तर ऑटोबायोग्राफी विथ अन्व्या असा हा एपिसोड आहे. येस, थँक्यू व्हेरी मच सयाजी सर. हा एपिसोड खूप वेगळा झालेला आहे. आपण गाडीत न बसता नेचर मध्ये हा शूट केलेला आहे, बिकॉज दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू टेल पीपल. आम्ही पेट्रोल आज कमी वापरलेलं आहे गाडीला आणि नेचर मध्ये जास्त शूट केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. माणसं फक्त माणसांसाठी मुलाबळांसाठी फक्त प्रयत्न करतात, नेचरसाठी काही करत नाहीत. पण नेचर झाडं माणसांसाठी जन्मापासून शेवटपर्यंत करतच राहतात. आता झाडं त्यांचे गुण बदलत नाही, ते देण्याचं काम चालूच ठेवतात. माणसाने स्वतःचे गुण बदलले पाहिजेत आणि त्यांनी झाडांचे गुण घेतले पाहिजेत, त्यांनी झाडांचे गुण गायले पाहिजेत, तरच माणसाला पुढचं भविष्य आहे. नाहीतर थँक्यू व्हेरी मच मनुष्यजात. देव कधी वाढताना बघितला नाही, देऊळ कधी वाढताना बघितलं नाही, पण झाड वाढताना बघितलं, झाड देताना बघितलं. देत राहतच असतं ते झाड. म्हणून देव आहे का? तर देव आहे, पण तो झाडात आहे.